नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सेवा क्षेत्र म्हणजे काय आणि सेवा क्षेत्राची जी महत्त्व आहे ती काय होती ते आपण बघितलं होतं. त्याचं वर्गीकरण सुद्धा बघितलं होतं. विक्रोत्तर सेवेचे महत्त्व बघितले होते आणि तुमचा जो पहिला चॅप्टर आहे फर्स्ट युनिटमधला तो तिथे कंप्लीट झालेला होता. त्याच्यानंतर आपला जो सेकंड चॅप्टर आहे तो आहे सेवा क्षेत्राचा विकास व रोजगाराच्या संधी. आता बघा, सेवा क्षेत्राचा विकास व रोजगाराच्या संधी यामध्ये असा एक मेळ आहे जसा रोजगाराच्या संधी ह्या सेवा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उपलब्ध होतात आणि त्या कोणकोणत्या आहे हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आजकालची जी लोकसंख्या आहे ही कशी आहे, वाढती आहे. म्हणजे लोकसंख्या ही दिवसेंदिवस कशी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे आज आपल्याला रोजगारीचा जो प्रश्न आहे तो उद्भवलेला दिसत आहे. प्रत्येकाकडे रोजगार हा आहे असं नाहीच, कारण प्रत्येकाला रोजगार मिळणं हे शक्य नाही. आणि त्यासाठीच आज जे क्षेत्र आपण निवडतो किंवा जसं आता इंजिनिअरिंग झालेले जे मुलं आहे ते इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाईल याचं काही म्हणजे तसं होणार नाही, कारण इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढ्या जॉब्स अवेलेबल नाही आहे. किंवा मग इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जसं जे इंजिनिअरिंगचं सेवा क्षेत्र आहे त्यामध्ये त्या जे रोजगार आहे ते उपलब्ध होईलच असं नाही. जसं तुम्ही आता BComचे स्टुडंट आहात, MComचे स्टुडंट आहात, तर तुमचं MCom कंप्लीट झाल्याबरोबर तुम्हाला अकाउंटंट म्हणून किंवा अकाउंटिंग क्षेत्रातलीच एखादी जॉब ऑफर होईल असं नाही, तर तुम्हाला एखादं दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा ट्राय करणं गरजेचं असते. आणि आज अशी कंडिशन झालेली आहे, कोणत्याही व्यक्तीला कोणतीही जर जॉब मिळत असेल तर ती करणं भागच आहे. आणि अशा पद्धतीने सेवा क्षेत्र जे आहे ते कशा पद्धतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असतात याचा आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर आपण एक विचार करू, जसं शिक्षण आहे, ठीक आहे, तर शिक्षणाचे जे प्रमाण आहे हे सातत्याने वाढत चाललेले आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा ग्रॅज्युएट तर पोस्ट ग्रॅज्युएट तर होतच आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला नोकरी मिळेलच असं काही नाही. म्हणजे जसं ग्रॅज्युएशन झालेला सुद्धा बेकार व्यक्ती बसलेला आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला जो व्यक्ती आहे तो सुद्धा बेकार बसलेला दिसून येतो. आणि असं असल्यानंतर शासन स्तरावर हा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी अनेक प्रयत्नसुद्धा केले जाऊ शकतात. आपण जर एक नोटीस केलं तर यावर्षीसुद्धा आपल्याला खूप काही अशा जॉब्स निघालेल्या दिसलेल्या नाही आहे आणि फार प्रमाण कमी असतं. जसं 1 लाख विद्यार्थी जर एखाद्या एक्झामसाठी फॉर्म भरत असेल तर त्यापैकी जागा फक्त 1 ते 2 असतात आणि त्यासाठी फॉर्म हे लाखोने जात असतात. अशी कंडिशन आज आपली झालेली आहे. तर औद्योगिक विकासासोबतच रोजगारीची जी निर्मिती आहे ही होत आहे, पण ती पुरेशी नाही आहे, कारण लोकसंख्या कशी वाढत आहे आणि त्यासाठी ती पुरेशी नाही. असे असले तरी आज विपणनाच्या क्षेत्रात होणारे जे नवनवीन बदल आहे त्यातून उदयाला येणारे नवनवीन आयाम यामुळे रोजगारीच्या संधीही निर्माण होत आहे. मार्केटिंग क्षेत्रामध्ये बरेचसे विद्यार्थी आपल्याला जाताना दिसतात, कारण प्रत्येकाला गव्हर्नमेंट जे सर्व्हिस आहे ती लागू होत नाही किंवा लागत नाही आणि त्यासाठी मार्केटिंग क्षेत्र हे फार व्यापक प्रमाणामध्ये काम करत आहे. जसं आधुनिक युगामध्ये एक नवीन पर्व आपण म्हणू शकतो याला, ठीक आहे, मार्केटिंगला. तर असे सेवा क्षेत्र आज हे अफाट वेगाने वाढत आहे आणि त्यातूनच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होताना दिसत आहे. संपूर्ण जगात आज भारत देश हा सेवा क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बाबतीत 10व्या क्रमांकावर असून देशातील रोजगारीतील आज जवळजवळ 31% रोजगार हे विविध सेवा क्षेत्राने दिलेले आहे. यात बांधकाम व्यवसाय आहे, व्यापारी सेवा आहे, हॉटेल सेवा आहे, वाहतूक व दळणवळण सेवा आहे, दूरसंचार किंवा दळणवळण आणि संग्रहण, सामाजिक आणि वैयक्तिक सेवा आहे, सामुदायिक सेवा आहे, विमा क्षेत्र आहे, त्याचबरोबर वित्तीय क्षेत्र यांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नवीन सेवा विकास, ज्याला डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस असं म्हटलं जाते. तर नवीन सेवा विकास म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवा हे विकास दोन्ही घटक कसे आहे, अविभाज्य घटक आहेत. दोन्ही संकल्पना जवळपास कशा आहे, सारख्याच आहे. दोन्ही प्रक्रियेमध्ये ग्राहक समाधानाचे जे सामान आहे किंवा समान उद्दिष्ट सामावलेले असते. ज्या सेवांमध्ये वस्तूचे गुणधर्म सम्मिलित असतात अशाच सेवेकरिता सेवा विकास प्रक्रियेची निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर नवीन संधी आणि नवीन शोध, ज्याला आपण रिसर्च म्हणत असतो, नवीन शोध घेणे. प्रत्येक ग्राहकाला कशा पद्धतीच्या वस्तू आवडत असतात किंवा सेवा क्षेत्रामध्ये जात असताना कोणकोणत्या वस्तूंची गरज पडत असते, या सर्व नवीन संधी असतात आणि त्याचा शोध घेणे सुद्धा गरजेचं असते. वस्तू किंवा सेवेच्या विकासाकरिता आवश्यक मानल्या गेलेल्या ज्या आहेत त्या आहे नवीन संधी आणि नवीन शोध.
वस्तू विकासाच्या प्रक्रियेत ग्राहकाच्या अपेक्षा, आवडीनिवडी, त्याचबरोबर फॅशन हे घटक सक्रिय असतात. विपणन कार्यामध्ये हे महत्त्वाचे घटक मानले जाते. त्याच्यानंतर सेवा विकासाच्या प्रक्रियेत देखील ग्राहक हाच एक महत्त्वपूर्ण घटक आहे जो संपूर्ण सेवा विपणनाला प्रभावित करत असतो. त्यानुसार सेवा विकासाची प्रक्रिया घडून येत असते. नवीन विकास सेवेमध्ये ग्राहकांच्या ज्या आवडीनिवडी आहे, जे बदलते घटक आहे त्यांचा शोध घेणे आणि त्याबद्दल त्यांना समाधान प्राप्त करून देणे हे सेवा क्षेत्राचे एक महत्त्वाचं कार्य यामध्ये मानले जाते. त्याच्यानंतर आहे सेवा विकासाची कारणे. सेवा विकास म्हणजे काय, तर त्यामध्ये काही जर नवीन शोध होत असेल किंवा जसं सेवा विकासाकरिता प्रामुख्याने स्पर्धेचे वातावरण कारणीभूत असते. कारण स्पर्धा ही निर्माण करणे किंवा ती आपसात निर्माण होत असते असं आपण समजू. त्याच्यानंतर जसं सतत नवीन शोध घेणे, ठीक आहे, त्यातून नवीन सेवा विकासाची गरज निर्माण होणे. या व्यतिरिक्त काही पुढील मुद्दे जे आहे ते आपल्याला इथे दिलेले आहे ते आपण बघूया. जसं पहिला आहे विकसित बाजारपेठ लागणाऱ्या सेवा पुरविण्याकरिता नवीन सेवा विकास करावा लागतो. विकसित बाजारपेठ कोणती असते, ज्यामध्ये सर्व वस्तू उपलब्ध असतात किंवा त्या वस्तूंची जास्तीत जास्त विक्री ही झालेली असते आणि एक प्रत्येक व्यक्तीला लागणाऱ्या ज्या सेवा आहे त्यांचं तिथे वितरण केलेलं असते. त्याच्यानंतर दुसरं आहे आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याकरिता काही सेवा संस्था उदयाला आल्यात. त्यांचा विकास करण्याकरिता सेवेचा विकास आवश्यक असतो. जसं आपत्कालीन परिस्थिती म्हणजे एखाद्या वेळेला अकस्मात परिस्थिती आलेली असते तर त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही सेवा संस्था असतात, जसं प्रमंडळ आहे, अशा संस्था ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहे आणि त्यामध्ये विकास करण्याकरिता त्यांचा एक मोठा वाटा मानला जाते. त्याच्यानंतर तिसरं आहे कंठछेदी स्पर्धेत टिकाव धरण्याकरिता सेवेचा विकास आवश्यक असतो. कंठछेदी म्हणजे जसं गळे कापूस स्पर्धा ज्याला म्हटलं जाते, एखाद्या वस्तूसाठी किंवा मग बाजारपेठेमध्ये ह्या स्पर्धा ज्या आहे ह्या सतत निर्माण असतात. म्हणजे त्याच्यापेक्षा माझी वस्तू ही श्रेष्ठ आहे असं दाखवण्यासाठी ह्या स्पर्धा घेतल्या जातात किंवा केल्या जातात आपसामध्ये. तर यासाठी सेवा विकास जो आहे तो फार महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यानंतर जो चौथा आहे ते आहे तांत्रिक ज्ञानाचा विकास करून त्यातून लाभ पदरी पाडून घेण्यासाठी किंवा करिता सेवेचा विकास आवश्यक असतो. तांत्रिक ज्ञानाचा विकास करून घेणे म्हणजे काय, तर प्रत्येकाला फक्त ग्राहकांना वस्तू विकणे हे महत्त्वाचं नसते, तर तांत्रिक पद्धतीने कशा पद्धतीने विकता येईल किंवा तांत्रिक जर काही पद्धत वापरता येत असतील तर त्याचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो आणि ते सेवेचा विकास करण्यासाठी फार उपयोगी मानले जाते. त्याच्यानंतर पाचवा आहे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा चांगल्या रीतीने देता याव्या याकरिता सेवा विकासाची आवश्यकता भासते. ग्राहक हा शेवटचा बिंदू असतो आणि त्याला समाधानपूर्वक वस्तू पोचवणे किंवा त्याचं समाधान करणे हे फार गरजेचं असते. यासाठी सेवा विकास हा महत्त्वाचा ठरतो. त्याच्यानंतर जो शेवटचा पॉईंट आहे तो आहे सेवेशी संबंधित इतर घटकांच्या यशस्वीतेकरिता देखील सेवा विकासाला महत्त्व असते. सेवेशी संबंधित म्हणजे सेवा कोणकोणत्या आहे, तर आता आपल्याला प्रत्येक जसं घरपोच सेवा आहे किंवा आपण कुठे बाहेर जातो तेव्हा सुद्धा आपल्याला सेवा उपलब्ध होत असतात. तर अशा प्रकारच्या ज्या सेवा आहे यांना घरपोच सेवा असं आपण म्हणत असतो. आणि यासाठी सेवेचा जो विकास आहे ही जी कारणे आहे आपल्याला दिलेली आहे, तर या कारणांमुळे सेवेचा विकास होऊ शकतो. त्याच्यानंतर नवीन सेवेचे जे प्रकार आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. टाइप्स ऑफ न्यू सर्व्हिस. नवीन सेवा कोणकोणत्या आहेत ते आपण आता बघू, ठीक आहे. तर त्याच्यात जे 6 सेवा आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहे, ठीक आहे. प्रमुख 6 ज्या सेवा आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहे आणि त्या आपण बघू. ज्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे नवीन शोध, ठीक आहे. नवीन शोध म्हणजे न्यू इनोव्हेशन. जसं आजकाल आपल्याला प्रत्येक ठिकाणी नवीन शोध लागलेला दिसत आहे. कोणत्याही ठिकाणी जसं मोबाईलचं एक उदाहरण घेऊ, मोबाईलमध्ये सुद्धा नवीन शोध लागलेला आहे, कॉम्प्युटरमध्ये नवीन शोध लागलेला आहे. जसं आता आधी छोटे मोबाईल होते, आता काय झालं स्क्रीन टच मोबाईल आलेले आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचं जे रूपांतर आहे ते आता LED किंवा LCDमध्ये झालेलं आहे आणि लॅपटॉपसुद्धा आजकाल पूर्ण फ्लॅट आलेले आहे, म्हणजे बारीक असे लॅपटॉप आपल्याला दिसून येते. म्हणजे हे काय आहे, एक इनोव्हेशन आहे, नवीन आपल्याला बघायला मिळते. तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे नवीन शोध. जसं सेवेच्या बाजारात ज्या सेवा उपलब्ध नाही अशा सेवा नवीन सेवेचा शोधामध्ये गणल्या जातात. जसं उदाहरण आपण घेऊ, मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन शोध लागत आहे.
सादृश्य स्थितीत फेसबुक मागे पडून व्हॉट्सअपची चलती आपल्याला दिसून येते. ठीक आहे. जसं फेसबुक जेव्हा सुरुवातीला निघालं होतं तेव्हा त्याची खूप चलती होती. म्हणजे प्रत्येकाकडे फेसबुक हे होतंच आणि प्रत्येकजण फेसबुकवरच बोलायचे. त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला मार्केटमध्ये काय दिसायला लागलं, व्हॉट्सअप दिसायला लागलं आणि त्या व्हॉट्सअपच्या माध्यमाने आज प्रत्येकजण एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. हे काय आहे, एक नवीन शोध आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे व्यवसायारंभ, म्हणजे ओपनिंग बिझनेस. जसं नवीन जे बिझनेस असतात किंवा नवीन सेवा उपलब्ध करणे त्यालाच काय म्हटलं जाते, व्यवसायारंभ. जसं बरेचदा सेवा उद्योजक आपल्या ग्राहकांकरिता नवनवीन सेवा उपलब्ध करून देतात आणि त्या अल्पावधीतच प्रचलितही होतात. जसं ATMचा प्रसार इतका झपाट्याने झाला की त्याचे अनुकरण करीत अनेक वस्तूच्या वेडिंग मशीन उदयाला आलेल्या आहेत. जसं आता आपण एक उदाहरण घेऊ. आधी आपण काय करायचो, पाणी फिल्टर जे आहे ते आपण कॅनने विकत घ्यायचो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय झालं, आता आपल्याला पाणी हे सुद्धा ATMच्या माध्यमाने मिळत आहे. पाण्याचं सुद्धा ATM निघालेलं आहे. जसं 5 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण एक कॅन भरून मिळत असते, तसंच पैशाचं सुद्धा काय झालं आहे, बँकेत न जाता आपल्याला आता कुठेही पैसे आपण काढू शकतो. त्यासाठी ATM हे नवीन शोध लागलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे सेवा देणे, म्हणजे सर्व्हिस. जसं आता आपण एक उदाहरण घेऊ. सेवा उद्योगामध्ये उद्योगाचा जो विकास आहे हा कसा होत आहे, झपाट्याने होत आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक जे अनेक व्यावसायिक आहे कसे व्यवसायाकडे वळत आहे आणि जी सेवा रेषा आहे ही झपाट्याने होत आहे. म्हणजे तिचा विस्तार जो आहे तो कसा होत आहे, झपाट्याने होत आहे. जसं जनरल स्टोअर्स आहे, मेडिकल स्टोअर्स आहे, सोबत झेरॉक्सची जी मशीन आहे ती ठेवण्याचा प्रकार वेगाने वाढला आहे. कारण मेडिकल्समध्ये एक फायदा असतो. जसं मेडिकलवाल्यांचं काय होतं, ज्या मेडिसिन आहे त्या जर विकल्या गेल्या नाही तर त्या त्यांना परत करता येते. झेरॉक्स मशीनचा सुद्धा फार फायदा असतो. आपल्या कॉलेजजवळ एक झेरॉक्स मशीन आहे, त्याला कॉलेजमधले बरेचसे विद्यार्थी किंवा संपूर्ण विद्यार्थी त्याच्याकडून झेरॉक्स काढून घेत असतात. आणि हे काय आहे, एक नवीन हे असं, जसं दवाखान्यासमोर मेडिकल, ठीक आहे, कॉलेजसमोर एक जनरल स्टोअर किंवा झेरॉक्सचं दुकान, हे सर्व एक नवीन सेवा आहे. तसेच बहुतांश दुकानासमोर वजन करण्याची मशीनही ठेवली गेलेली असते. जसं आपण झी सेलमध्ये वगैरे जात असतो तिथे सुद्धा ती असते आणि आपण काय करतो, 1 रुपया टाकून आपलं वजन त्यामध्ये करू शकतो. तर हे काय आहे, एक नवीन म्हणजे एक कारण नसतानाही अनेक ग्राहक काय करतात, सहज म्हणून स्वतःचे वजन करून घेतात, म्हणजे एक आवड म्हणून. तर ही काय आहे, एक नवीन सेवा आहे. त्याच्यानंतर चौथा आहे नवीन मार्गाची निवड, ज्याला आपण सिलेक्शन ऑफ न्यू चॅनल्स असं म्हणतो. तर ग्राहकांचे लक्ष केंद्रित करण्याकरिता अनेक उद्योजक व व्यावसायिक नवीन शैली आत्मसात करीत असतात. याकरिता त्यांना नवनवीन सुयोग्य अशा मार्गाची निवड करावी लागते. जसं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी नवीन करणं, जसं आकर्षित करणं, रंगीबेरंगी काही वस्तू ठेवणं, हे सुद्धा एक काय आहे, सेवेचं एक नवीन प्रकार असतो. त्याच्यामध्ये जसं सुयोग्य अशा समाधानकारक सेवा पुरवाव्या लागतात ग्राहकांना. कारण एक असतं, जसं आपण जेव्हा एखाद्या शॉपमध्ये जात असतो तर आपल्याला रंगीत वस्तू ज्या आहेत त्या दिसतात आणि आपण काय करतो, त्याच्याकडे वळतो, म्हणजे आपण काय होतो, आकर्षित होतो. त्याच्यानंतर एखाद्या उपहारगृहात नवनवीन प्रकारचे खाद्यपदार्थ जे आहे ते सातत्याने मिळत असल्यास ग्राहक तिकडे सहजच होतो. ठीक आहे. म्हणजे आता जसं आपण रसराजमध्ये वगैरे जात असतो तेव्हा आपल्याला तिथे खाण्याच्या अनेक व्हेरायटीज दिसतात. म्हणजे आपण जसं मिठाई घ्यायला गेलो तर आपल्याला तिथे एकच मिठाई न दिसता प्रत्येक प्रकारची मिठाई दिसते आणि आपण काय करतो, त्याच्याकडे आकर्षित होतो आणि आपल्याला ते सुद्धा खावं असं वाटते. त्याच्यानंतर 5वा जो पॉईंट आहे तो आहे सेवा विकास, म्हणजे सर्व्हिस डेव्हलपमेंट. सेवा विपणनातील ग्राहकांना सातत्याने त्या सेवा उपलब्ध होत असल्यास त्याचाही त्यांना वीट येतो. त्यामुळे सातत्याने या सेवांमध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे. महत्त्वाचं काय आहे, आपण एक साबण जर डेली वापरत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चेंजेस व्हावं असं वाटत असते, त्याच्या स्मेलमध्ये किंवा त्याच्या आकारामध्ये किंवा त्याच्या प्राईजमध्ये आपल्याला बदल व्हावा असं वाटतं. आपण नेहमी एकच साबण लावून कंटाळून जातो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्यांना प्राप्त होणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या कशा असतात, भिन्न स्वरूपाच्या असल्या तरी ते परत तिकडे आकर्षित होतात. उदाहरणार्थ, एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात सारख्याच प्रकारचे मनोरंजन असण्यापेक्षा त्यात वैविध्य असल्यास रटाळपणा सहज टाळता येतो. याकरिता सादृश्य अशा कार्यक्रमामध्ये चुटकुल्याद्वारे हास्य निर्मिती केली जाते. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्ही एखादा पिक्चर बघत असता
तो ॲक्शन जर असेल त्याच्यामध्ये खूप जास्त, तर त्याच्यामध्ये थोडीशी जर कॉमेडी जर तुम्हाला बघायला मिळाली तर खूप तुम्हाला बरं वाटतं आणि ते पुन्हा पुन्हा पाहावंसं असं वाटतं. त्याच्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे बाजारात नवीन सेवा उपलब्ध करणे, न्यू सर्व्हिस इन मार्केट. बाजारात ज्या सेवा उपलब्ध आहे त्याशिवाय काही नवीन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात, जसे बँकेच्या विविध योजना किंवा विमा सेवेतील सातत्याने होणारे बदल. हे काय आहे, एक नवीन बदल झालेले आहे आणि नवीनच ज्या सेवा असतात त्या प्रत्येकांना आपल्याशा कराव्याशा वाटतात. जसं बँकेमध्ये एखादी नवीन स्कीम आली असेल किंवा आजकाल आपल्याला दिसून येतं जनधन योजना निघाली तर प्रत्येकाला 1500 रुपये सरकारने दिले, तर प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे वळू लागला. हे काय आहे, बँकेचे एक आकर्षित करण्याचे नवीन सेवा क्षेत्र आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेवेचे काही नवीन जे शोध आहे ते आपल्याला इथे सांगितलेले आहे. तर आपण त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू नवीन सेवेचे कोणकोणते स्रोत आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबू.